सावंतवाडी तालुक्यातील करिवडे गावाचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूचे 45 ड्रोन, 2 क्षेपणास्त्र निष्फळ ठरणाऱ्या एअर डिफेन्स युनिटचे नेतृत्व करणारे सुभेदार मेजर संजय सावंत यांचा अतुलनीय कामगिरीबद्दल सावंतवाडी गुरुकुलतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कोकणवासियांनी केलेला सत्कार हा माझा नसून वर्दी घातलेल्या सीमेवर असणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा आहे। देशासाठी लढावे, देशासाठी मरावे आणि सन्मानासाठी जगावे हेच माझे उद्दिष्ट आहे। ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्याचे मुख्य कारण एकच, एअर डिफेन्स होते। आमच्या देशवासियांचे कुंकू पुसणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूर हेच चोख उत्तर होते, असे उद्गार सुभेदार मेजर संजय सावंत यांनी आपल्या सत्कार प्रसंगी काढले। प्रत्येक मातेने जिजाऊ बनले पाहिजे तरच शिवराय निर्माण होतील। माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गुरुकुल येथील सत्कार समारंभात ते बोलत होते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मी सुभेदार मेजर संजय सावंत, राहणार कारविडे भैरववाडी येथील सुपुत्र आहेत, तर सावंतवाडीचा सुपुत्र मी। आताच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आमच्या टीमने 2007 मे पासून ते 12 मे पर्यंत जो दुश्मनाने आमच्यावर अटॅक केला होता, पहिला पुलवामा अटॅक, पहलगाम अटॅक झाल्यानंतर जो आम्हाला सतर्क करण्यात आलं, त्याच्यानंतर आम्ही आमच्या दुश्मनाला जबाब देण्यासाठी आमच्या आया बहिणींच्या ज्याने सिंदूर उजळला त्याला 6 तारखेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन लॉन्च केलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की दुश्मन आपल्यावर हावी होऊ द्यायचा। आमचा एम एकच होता की दुश्मनाला नेस्तनाबूद करणं। मेन तशा प्रकारे आम्ही सिलेबंदी केली। पूर्ण आकाशात एअर डिफेन्सने असा एक वाल बनवली, त्याला दुश्मनाचं नातं एअरक्राफ्ट भेदू शकलं नाही, तर दुश्मनाचं कोणताही ड्रोन किंवा कोणताही मिसाईल त्या आम्ही लक्ष्मण रेखा जी आखली त्या लक्ष्मण रेखेला त्याचं उल्लंघन करू शकलं नाही। कारण आमची सतर्कता, आमचे इक्विपमेंटेशन आणि आमचा मेंटेनन्स आणि आमची ट्रेनिंग ह्याचा सर्वांचा साथ मिळून अतम्य साहसचं आम्ही एक उदाहरण देऊन दुश्मनाला नेस्तनाबूद करून ऑपरेशन सिंदूर मध्ये आमच्या टीमने तकरीबन 45 ड्रोन पाडले। दुश्मनाचे त्यांना हवाई हमला त्यांचा बर्बाद केला। येणाऱ्या प्रत्येक अटॅकला, तो ग्राउंड अटॅक असू दे किंवा एअर अटॅक असू दे, त्या प्रत्येक अटॅकचा त्याला त्याच्याच शब्दात जबाब देऊन त्याला नेस्तनाबूद केलंय आणि ऑपरेशन सिंदूर सक्सेस करण्यामागे आर्मी एअर डिफेन्सचा सर्वात मोठा रोल आम्ही निभावला। ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी करणारे सुभेदार मेजर संजय सावंत हे सावंतवाडी तालुक्यातील करिवडे गावाचे सुपुत्र आहेत। आपल्या सत्कार प्रसंगी मेजर सावंत म्हणाले की ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्करांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे एक ज्वलंत उदाहरण आहे। या ऑपरेशनमध्ये मेजर संजय सावंत यांनी बजावलेली भूमिका अत्यंत निर्णायक होती। भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटची जबाबदारी सुभेदार मेजर संजय सावंत यांच्यावर होती। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे 45 ड्रोन आणि 2 क्षेपणास्त्राचे हल्ले आकाशात उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्वतः सुभेदार मेजर संजय सावंत आणि टीमचे कौतुक केले। माझे यापूर्वी अनेक सत्कार झाले। माझ्या जन्मभूमीत झालेला सत्कार माझ्यासाठी विशेष आहे। माझी नाळ या मातीशी, माणसांशी जोडली आहे। झाल्यानंतर आता नवीन पिढीला एकच सांगण्याचा उद्देश माझा आहे। आता ऑपरेशन सिंदूर हे काही एका दिवसाचं आमचा परिश्रम नव्हता। आमचा अदम्य परिश्रम कंटिन्युअसली गेली 30 वर्ष याच वेळाची आम्ही प्रयत्न करत होतो। ह्या अगोदर ऑपरेशन खूप सारे झालेत, पण कडी मेहनत, कडी लगन आणि आपल्या देशाविषयी प्रेम, मातृभूमीविषयी प्रेम जर प्रत्येकाच्या मनात असेल, रुजलेलं असेल आणि वतन के साथ, जो भी हम वतन के साथ अपनी इश्कबाजी करते हैं, वतन के साथ करो, उसकी मजा कुछ और ही है। जिसने वतन के साथ इश्क किया है उसको हर दुश्मन का मुंहतोड़ जवाब देने के लिए अपने आप शक्ति मिलती है। कि इश्क का करना है तो वतन के साथ करो, अपने देश के साथ करो, अपने मातृभूमि के साथ करो। मैं नई पीढ़ी को सर यही बताना चाहता हूं कि जो अगर आपने सेना में जाना है, देश हमारा है, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, सुबेदार तानाजी महाराज सरहद और इतने बड़े योद्धा हमारी इस कर्मभूमि में पैदा हुए हैं, जिन्होंने अपने बाणों की आहुति लगाई सिर्फ स्वराज्य के लिए, अपनी मातृभूमि के लिए। उस देश के हम
रहवासी है, उस देश में हम पैदा है, उस मिट्टी में हम पैदा हुए, तो हमारा सबका यही फर्ज बनता है कि अपने देश के लिए जीना है, अपने देश के लिए मरना है, और जरूरत पड़ने पर दुश्मन की जान लेना है। अपने देश की अगर तरफ कोई आग उठा के देखे, उस दुश्मन की हमने आंख निकाल के उसके हाथ में देनी। नई पीढ़ी को यही बताओ कि अगर आपने जहां भी काम करना है, अपने देश के हित में काम करना है, आगे चलकर अपने एक देश का अच्छा नागरिक बन के काम करना है। अभी देखा है हमने, हमारे गांव में जो मौसमी क्रिकेट चलता है, उसके बदौलत बहुत सारे हमारी पीढ़ियां बर्बाद हुई। पिछले 6 महीने से, अक्टूबर सितंबर से लेकर अगर वो चलते हैं तो लास्ट मार्च तक चलते हैं, जिसके कारण 6 महीने उनका कोई एम नहीं रहता, एक ही एम रहता है, क्रिकेट। तो यहाँ पर मैं ये बोलना चाहता हूँ कि हर स्कूल में, हर क्षेत्र में जो बाकी गेम है, बॉक्सिंग है, बास्केटबॉल है, हॉकी है, क्रॉस कंट्री है, ऐसे गेमों को परिश्रम, कबड्डी है, जो हमारे भूतपूर्व गेम है, भारत के देश के खेल है, उनको हमने आगे चलकर प्रोत्साहन देना है। उसके साथ इसमें फायदा यह है कि हर बंदे का वर्जिश होता रहेगा, शारीरिक वर्जिश होता रहेगा और आगे बढ़ते रहेंगे। और युवा पीढ़ी मजबूत करना है तो इन चीजों को हमें ध्यान देना है, ताकि अगर सैन्य में भर्ती होना चाहता है जवान, तो इसके लिए बहुत सारे यहाँ पर विकल्प है। अगर वो स्पोर्ट्स के अंदर है जाता है तो क्रिकेट को आप आगे चलकर कोई नेता, एक आध दो खिलाड़ी बनते हैं, लेकिन अगर खेलना है तो बड़े लेवल, इंटरनेशनल लेवल में जाओ, लेकिन छोटे छोटे चीजों में लेकर अपना टाइम वेस्ट मत करो। इससे अच्छा दूसरे चीजों में टूर्नामेंट लगाओ, वहां से खिलाड़ी बाहर निकलो। सावंत म्हणाले, माझे शिक्षण सावंतवाडी RPD मध्ये झाले। 10वी मध्ये 3 वेळा नापास झालो, पण निराश झालो नाही। लहानपणी देश सेवा करण्याचे मनात होते, ते मी पूर्ण केले। यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, मनोज घाटकर, उमेश खाटवकर, सत्यवान साईल आदी उपस्थित होते। पंकज मडळे, जनशक्ती, सावंतवाडी।